स्टंपच्या समोर पकडला गेलाय. क्रॉस बॅटेड शॉट, शॉट सिलेक्शन चुकलंय आणि एक्झॅक्टली पहिल्या चेंडूवर फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद. रिप्रेझेंट केलं या स्पर्धेमध्ये सन्माननीय दिनेश पाटील, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आहेत ते कारिवलीचे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या लक्ष्य चषक देवरुंग क्रिकेट स्पर्धेमध्ये. तर पहिल्याच चेंडूर विकेट एक्झॅक्टली स्टंपच्या समोर तुम्ही बघितलं ॲक्शन रिप्लेमध्ये फलंदाज पकडला गेला, पायचीत पकडला गेला. सूरज केणेची विकेट तिथे मात्र मिळाली. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. वन डाऊन बॅट्समन बॅटिंगसाठी निखिल केणे येतोय तिसऱ्या क्रमांकावर स्ट्रायकिंग एंडला खूप मोठी जबाबदारी घेऊन. विरेन स्पोर्ट्स भावाळी संघासाठी पुढचा चेंडू मोहितचा. ओहो, काय इम्प्रुव्हायझेशन आहे. पहिल्या चेंडू विकेट, पुढच्या चेंडू मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. लॉंग लेगला खूप लांब मारलाय, खूप दर्जेदार मारलाय, सीमारेषे बाहेर चौकार. ताकद आहे मनगटामध्ये. स्ट्रायकिंग एंडला निखिल केणेच्या आणि खूप चांगला फ्लिकचा फटका त्याने एक्झिक्यूट केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मधून. ओ ऑफ स्टंपच्या बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू हवेमध्ये, त्या ठिकाणी आपण फक्त शतषक डीपमध्ये लॉंग ऑफला चेंडू कव्हर करतोय आणि तोपर्यंत फलंदाज कंप्लीट करेल ती फक्त एकच धाव. स्ट्राईक एंडला आपण बघतोय फलंदाज आघाडीचा तर म्हणजेच योगेश भालेकर. मागच्या सामन्यात आपण जर बघितलं तर 10 धावांची त्याने खेळी गेली होती आघाडीला येऊन आणि एक विकेट सुद्धा त्याने काढली होती. ती खेळी खूप इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजेच योगेशकडून संघासाठी. एका बलाढ्य कारोली मीनाक्षी नेवल कारोली संघासमोर खेळत असताना त्यामुळे चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. दोन्ही संघ स्ट्रॉंग आहेत, मजबूत आहेत. एक एक सामना जिंकून वरती आलेत, फिल्टरवरून वरती आलेत. पुढचा चेंडू मोहितचा. हो, लोल फुलटा चेंडू तर मागे जातो चेंडू. विकेट किपर बीट, फाईन लेगचा खेळाडू बीट. चेंडू मागे गेलाय थर्ड मॅनला, फाईन लेगला. 55 वाईड आणि या 4 बोनसच्या धावा. त्या मोमेंटमुळे धावसंख्या बघतोय आपण डबल फिगरमध्ये 10 धावा धावफलकावर. चेंज ऑफ पेस आहे, गती परिवर्तन आणि त्या ठिकाणी ट्रॅप होता. हा ट्रॅप होता, चेंज ऑफ पेस मध्ये फसवलंय आणि एक मोठी विकेट मिळाली आहे. योगेश बालेकर खातही न उघडता तंबूत परतावं लागेल त्याला. फलंदाज बाद, बिग विकेट. पॉवर प्ले सुरू असल्यामुळे फक्त 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. डीपमध्ये पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर आणि त्या ठिकाणी जर तुमचा गोलंदाज जर विकेट काढण्यासाठी फलंदाजाला भाग पाडतोय, फटका खेळण्यासाठी भाग पाडतोय, इट्स अ ग्रेट बॉलर, ग्रेट बॉलर मोहित घरत. खरंच मोहितने आपल्या षटकामध्ये सगळ्यांना मोहून टाकलंय. 2 विकेट्स त्याने काढल्या आहेत पॉवर प्लेमध्ये आपल्या पहिल्या षटकामध्ये आणि दोन्हीही सलामीचे फलंदाज. ओपनर बॅक टू डगआउट ऑन डक. एकही रुपेश भोईर साहेब, आपणास विनंती आहे की आपण इव्हन व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. रुपेश भोईर, उमेश कारभार इथे आलेले आहेत. रुपेश भोईर आपण या उंबारडेचे. ओ अजून एक अपील, अजून एक स्ट्रॉंग अपील, पंचांकडे अपील. यस इट इज. थोडासा वेळ घेतला विक्रम शेलार यांनी आणि ताबडतोब सिग्नल केला. इट्स अ विकेट, LBW. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद.
परफेक्ट अँड स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप. वॉट अ स्टार्ट फ्रॉम टीम कारिवली अँड खास करून मोहित घरत. पॉवर प्लेमध्ये काय डॉमिनेटिंग परफॉर्मन्स. मोहित विरोधात आपण जर बघितलं तर चौकार आला, त्यानंतर एक मिसफील्डमुळे आपण बघितलं अजून एक चौकार, एक वाईड, ते धावा मिळाल्या होत्या, धावा 10 बनल्या होत्या त्या ठिकाणी. तिथून मात्र काय कमबॅक केलेत, 2 विकेट बॅक टू बॅक घेतलेत. इज ऑन हॅट्रिक. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये अमोल केणे. हॅट्रिक बॉल. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये. सक्के भाऊ. षटकातला शेवटचा चेंडू, हॅट्रिक बॉल. फुलटॉस होता. अपील पंचांकडे पुन्हा एकदा पंचांसाठी करतायत. पंचांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न होता विकेट कीपरकडून, पण इथे मात्र आपल्याला बघायला मिळालं नाही. ते मात्र ते कॉन्फिडन्स बघायला मिळाला होता. फुल टॉस चेंडू होता. इव्हन त्या मोमेंटला चांगली मोठी संधी होती बॅट्समनकडे मोठे फटके मारण्याची, पण पहिल्या षटकामध्ये डॉमिनेटिंग परफॉर्मन्स पॉवर प्लेमध्ये खास करून, आणि 3 मोठे फलंदाज त्यांनी बाद केले. टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलमडली आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज खाताही न उघडता तंबूत परतले. सूरज केन आणि योगेश भालेकर. त्यानंतर बघितलं आपण वेदांत गुळवी जेव्हा स्ट्राईक एंडला आला त्याची सुद्धा विकेट त्यांनी काढली LBW. आणि हे सर्वच्या सर्व विकेट आपण जर बघितले तर मोहितच्या खात्यामध्ये. मॅग्निफिसंट स्टार्ट, ब्राईट स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट. अवघ्या 10 धावा धावफलकावर आणि 3 विकेट. ती तिन्ही विकेट गोलंदाज मोहित घरतच्या खात्यामध्ये. दर्जेदार सुरुवात. यानंतर होणारा सामना जो आहे, मागच्या सामन्याचा विजेता संघ हा राया संघासोबत फाईट करेल नेक्स्ट मॅचमध्ये. माणकुली विरोधात राया, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कारण ड्रॉमध्ये चौदरपाडा संघाला बाय भेटली आहे. आपण ज्याप्रमाणे तिथे चिठ्ठ्या टाकल्या होत्या, प्रत्येक संघाची चिठ्ठ्याची नावांच्या चिठ्ठ्या त्या ठिकाणी होत्या. जे पहिल्या 4 संघ आपण जे बघितले 4 सामने जिंकले होते, आणि त्यानंतर 5वा सामना सुरू असताना आपण ड्रॉ टाकला विजेता संघ, आणि त्यामध्ये माणकुली संघ विजेता झाला आहे. त्यामुळे माणकुली संघाला खेळावा लागेल पुढचा सामना राया संघासोबत. बॉलिंग मार्ग षटक क्रमांक 2 गोलंदाज घेऊन होते पंकज म्हात्रे. ऑन द राईज. समोर ऑफर केला फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑफला प्रयत्न चांगला केला होता चेंडू आडवर कव्हर करण्याचा, पण त्याला बीट करून चेंडू सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. निखिल गणेशच्या बॅटून हा दुसरा चौकार आपण बघतोय मैदानावर. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये धावफलकावर 14. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पंकज म्हात्रे. फुलटॉस आहे. ड्राईव्ह केलाय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर तो करतोय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये लॉंग ऑफला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत कंप्लीट करू शकला निखिल. फक्त एकच धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. बघा या टीम मुवमेंटला आपण हे चित्र बघतोय की विकेट खूप लवकर गमावलेत, आणि यानंतर आता एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. ज्या आपण बघतोय, जर आपण जसा उल्लेख केला की दोन्ही सख्खे भाऊ आहेत, निखिल केणे, अमोल केणे, आणि ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये आपण आपल्या फॅमिलीसाठी ज्याप्रमाणे कॉन्ट्रीब्युशन देतो ना, ते आता कॉन्ट्रीब्युशन दोघांना द्यावं लागेल मैदानावर. आपल्या संघासाठी खेळावं लागेल, झगडावं लागेल, दबाव दूर करावा लागेल, चांगली पार्टनरशिप बिल्टअप करावी लागेल. पुढचा चेंडू पंकजचा. फ्लिकचा फटका, मनगटी फटका स्क्वेअरमध्ये एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. 2 धावाचा प्रयत्न निषेध करणार बघायचं. त्या ठिकाणी कॉल दिला. 2 धावाचा होऊ शकतात त्या ठिकाणी. गुड रनिंग. हा प्रेशर शिफ्ट करावा लागेल, दबाव टाकावा लागेल, धावा जमवाव्या लागतील. एक पार्टनरशिप होणं गरजेचं आहे, धावा येणं गरजेचं आहे, आणि एक चांगलं टार्गेट सेट करणं हे बावळे संघासाठी गरजेचं आहे. जर आपण पहिला सामना बघितला, एकदम क्लोज जिंकले होते, फक्त 1 धावाच्या फरकाने ते जिंकले होते. त्यामुळे तो सामना पुन्हा डोळ्यासमोर येऊ शकतो, कारण तेवढाच चांगला आणि मजबूत संघ आपण बघतोय मिनेश 11 कारिवली जो गोलंदाजी करतोय. हा चेंडू पुल करायचा प्रयत्न, एज घेऊन चेंडू चेहऱ्यावर जाऊन आदळतोय. बघा लक्षात ठेवा, काय गरज असेल तर मागवा तिथे पंच, कारण आपण नेहमीच असं बघतो की एखादा चेंडू डायरेक्ट हिट जर झाला तर एवढा त्याला दुखापत होत नाही, पण बॅटची एज घेऊन जर चेंडू जातोय चेहऱ्यावर तर त्याचा इजा किंवा त्याचा इम्पॅक्ट जास्त असतो. तर पंच सांगतात की गरज नाही आहे, ही इज फिट नाव, इज ओके. अमोल केणे. बॅटची एज समोर स्लॉग इट करायचा प्रयत्न, समोर खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग झाला नाही, आणि बॅटची एज घेऊन चेंडू चेहऱ्यावर जाऊन ब्रश झाला. खूप चांगलं टेलिकास्ट बघायला मिळालं तुम्हाला स्क्रीनवर ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, आणि सर्व कॅमेरामन खूप चांगली जबाबदारी पार पडल्यात. प्रत्येक चेंडू कशा प्रकारे फॉलो करायचा याचं तंत्र या सर्वांकडे आहे, सर्व कॅमेरामनकडे आहे. आणि आपली
जबाबदारी ते पार पडतात. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा आता पंकज म्हात्रे. समोर असेल तो अमोल. फॉलिंग स्वीप ऑप्शनचे थोडासा बाहेर. विकेट किपर त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेल टार्गेटचा प्रयत्न त्याने केलाय. बॅकअपला खेळाडू येतोय तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. पंचांचा 22चा इशारा. दीपेश बोर यांच्या माध्यमातून कारोली संघासाठी खूप सारे शुभेच्छा येत आहेत. चांगलं खेळा. पहिल्या षटकात खूप चांगला परफॉर्मन्स मोहित घरतच्या माध्यमातून बघायला मिळाला ॲज अ बॉलर. आणि टीमने सुद्धा चांगलं काम केले. पंकजच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला पण त्याने खूप चांगलं कमबॅक केलं बाकीच्या चेंडूंवर. हो गुड बॉलिंग. अप्रतिम स्पेल. सेकंड ओव्हर कंप्लीटेड. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 18 धावा धावफलकर. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 10 होती. सरासरी थोडीशी खाली आणली आहे. या षटकात फक्त 8च धावा आल्यात आणि सरासरी आली ती 9 वर. 2 षटकांच्या अखेरीस आपण ही चित्र बघतोय की धावफलकावर आहेत एकूण 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण बघितलं की 3 विकेट गमावले होते मोहित घरतच्या गोलंदाजीवर. चला जास्त वेळ घेऊ नका डिस्कशनसाठी. त्वरित निर्णय घ्या आणि लगेच इम्प्लिमेंट सुद्धा करून घ्या कारोली संघ. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघाच्या संघाने रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. RCC राया विरोधात माणकोली. आपण पाहत आहोत लक्ष्य चषक देवरुंग. दुसरं पर्व, दुसरी रात्र या क्रिकेट स्पर्धेची दुसरी रजनी. आणि तब्बल 13 बाईसह या विभागात किंवा या ग्राउंडवर पहिल्यांदाच आपण ही क्रिकेट टुर्नामेंट बघत आहोत. सन्माननीय श्री श्याम शेठ दळवी यांच्या माध्यमातून. माजी सरपंच देवरुंग. ज्या बैलामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली पूर्ण महाराष्ट्रभर, आज त्याच्या नावाचा उल्लेख असलेली क्रिकेट स्पर्धा, त्याचा सन्मान वाढवणारी क्रिकेट स्पर्धा आपण बघत आहोत. लक्ष्य चषक देवरुंग. विद्युत प्रकाश झोतामध्ये खूप चांगला फ्लड लाईट्स आपण बघत आहोत. लाईट्सची योजना खूप चांगली आहे. ग्राउंडवर खास करून विकेटवर कशा प्रकारे चेंडू बॅट्समनला फेस होईल, बॅट्समनला तो चेंडू दिसेल. इव्हन गोलंदाज चेंडू टाकत असताना मात्र कशा प्रकारे तो चेंडू टाकतील या गोष्टीची खास करून काळजी घेतली गेली आहे. 2 षटकांवर धावसंख्या 18 धावा आहेत. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 प्रतीक नाईक विकेट टेकर बॉलर. पहिल्या मॅचमध्ये सामन्यावरचा पुरस्कार या खेळाडूंनी पटकावला होता. गोलंदाजीमध्ये 2 विकेट्स काढल्या. अवघ्या 2 धावा खर्च करून बॅटिंगमध्ये जवळजवळ 25च्या पलीकडे धावा त्यांनी कुठल्या होत्या. तो आता गोलंदाजी मार्कवर होतोय. षटक क्रमांक 3 मध्ये होतोय. पहिल्या मॅचमध्ये आपण पॉवर प्लेमध्ये त्याला गोलंदाजी करत असताना बघितलं होतं, तेव्हा त्याचा एंड वेगळा होता. आता त्याचा एंड चेंज केलाय. 26 धावा त्याने कुठल्या होत्या पहिल्या मॅचमध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ बॅकफुटला गेला. ड्राईव्ह केलं तिथे क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पण क्विक सिंगल कंप्लीट केली फलंदाजाने. पार्टनरशिप सुरू आहे ती म्हणजेच अमोल आणि निखिलमध्ये. धावसंख्या 19 धावा. आतापर्यंत या 9 धावांची पार्टनरशिप आपण बघतोय 4थ्या विकेटसाठी झाली आहे. प्रतीक नाईक फुटचा चेंडू घेऊन समोर आता असेल म्हणजेच निखिल केणी. चेंडू हवेमध्ये थोडासा मिस टाइम. कव्हरच्या डोक्यानं खायचा प्रयत्न. फॉलो सुरू आहे. चेस सुरू आहे. चेंडू कव्हर होईल तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण होत आहेत. हे गॅपमध्ये फटके खेळणं महत्त्वाचं आहे कारण गोलंदाज तेवढी संधी देत नाही तुम्हाला मोठे फटके मारण्याची. ज्यावेळी बघतो की प्रतीक नाईक गोलंदाज खूप चांगला आहे. मोहितने इम्प्रेस केलं पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये 3 विकेट्स काढत असताना. त्यामुळे आता प्रश्न हा पडला की येणाऱ्या 2 षटकात कुठला गोलंदाज अजून एक षटक टाकेल यापैकी, या तिघांपैकी. मोहितकडे षटक जाण्याचे चान्सेस जास्त दिसत आहेत कारण त्याने 3 विकेट काढल्यात. इम्प्रेस केलं आपल्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या एकूण बघतोय म्हणजे 21 धावा 3 गडी बाद. ओ वेगवान चेंडू होता. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. प्रचंड वेगान चेंडू टाकला होता. दिशा दिली. धावची संधी आहे आणि इथे मात्र बघूया फलंदाज बाद. चेंडू कलेक्ट केला डायरेक्ट एसटीवर त्याचा ब्रश होतोय त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद होत आहेत. 4था धक्का लागलाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. पुष्टी करतात पंच. आउट आहे. फलंदाज बाद आहे. प्रत्यक्षदर्शी आपण जर बघितलं तर उमेश खणे यांनी सिग्नल केलाच होता की फलंदाज बाद आहे तरी सुद्धा त्यांनी पुष्टी केली 3ऱ्या पंचांसोबत.
तिथून सुद्धा निर्णय तोच आलाय. फलंदाज बाद आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि परतावं लागते ते निखिलला. निखिल बॅक टू डगआउट. 7 चेंडू 13 धावांची खेळी त्यांनी केली आपल्या संघासाठी. छोटी होईना पण इम्पॉर्टंट नॉक असं मी म्हणेन, इम्पॉर्टंट खेळी म्हणेन. धावसंख्या 22 असताना 4 गडी बाद. थोडीशी परिस्थिती नाजूक आहे मैदानावर. आपण बघतोय भावळे बी या संघाची. विरेन स्पोर्ट्स भावळे बी. गोलंदाजी त्यांची खूप चांगली. याच्यामध्ये तीन शंकाने मागच्या सामना आपण ते चित्र बघितले. पहिल्या सामन्यामध्ये धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या. पुढचा चेंडू प्रतीक नाईक. बॅक टू द बॉलर. वेगवान फटका. जबरदस्त रिफ्लेक्सेस बघायला मिळत आहेत फॉलो थ्रू मध्ये. खेळाडूने अप्रिशिएट करतात त्याच्या कामगिरीबद्दल. अप्रतिम आपण बघितलं त्या ठिकाणी. पॉज बघूया ॲक्शन रिप्ले. चेंडू रिलीज केला आणि चेहऱ्याच्या समोर थोडासा खाली आपण बघितलं त्या ठिकाणी चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न प्रतीक नाईकचा. जबरदस्त रिफ्लेक्सेस दोन्ही हाताने समोर आणले होते. सरप्राईज झाला होता या मोमेंटला की चेंडू कशा प्रकारे तो वेगाने येतोय. जे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण चेंडू त्याने पॉज केला. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. डॉट बॉल निर्धाव चेंडू. धावसंख्या काय माहिती 22. 22 धावा 4 गडी बाद. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आतापर्यंत अत्यंत इकॉनॉमिकल षटक. हो 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 क्या बात आहे. अचूकता आहे, भेदकता आहे आणि डॉमिनेट करण्याची क्षमता आहे गोलंदाजामध्ये प्रतीक नाईक. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी का 2 विकेट्स काढले होते 2 धावा खर्च करून याचं उत्तर देत असताना विकेट किपरची जर साथ लाभली तर दर्जेदार गोलंदाजी करू शकतात हे दाखवून दिलंय ते गोलंदाज प्रतीक नाईकने. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय प्रतीक. षटकातला पुढचा चेंडू जवळजवळ शेवटचा चेंडू. अजून एक चांगला चेंडू. विकेट किपर बघा क्लोज उभा आहे. बॅट्समनला संधी देत नाहीये जागेवर हरण्याची आणि निर्धाव चेंडू. अवघ्या 4 धावांचं षटक. विकेटलेस गेला हरकत नाहीये. 1 विकेट मात्र मिळाली रनआउट स्वरूपात मिळाली या षटकामध्ये पण विकेटलेस गेला हरकत नाही. पण 4 धावा फक्त खर्च केल्यात आपल्या गोलंदाजीमध्ये. गोलंदाज प्रतीक नाईक 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फक्त आणि फक्त 22 धावा. सरासरी पूर्णपणे खाली आणली आहे या 3 षटकांमध्ये. पहिल्या षटकात धावसंख्या 10 होती. त्यानंतर आपण अजून एक षटक बघितलं तिथे मात्र फक्त धावा खर्च केल्या ते 8. तिथे सरासरी 9 होती आणि 3 षटकाखेर धावसंख्या अजूनही खाली आपण बघतोय सरासरी 7.33. धावसंख्या फक्त 22. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जरा लवकर निर्णय घ्या आणि सामना लगेच सुरू करायचा कारिवली संघाने. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. डिस्कशन तेच सुरू आहे. 3 फ्रेश गोलंदाज त्यांनी वापरलेत. मोहित घरत, पंकज म्हात्रे, प्रतीक नाईक. आता 4थ्या षटकात कुठला फ्रेश गोलंदाज की अजून एक गोलंदाज रिपीट होणार आहे या ठिकाणी. मोहित घरतने समोरच्या एंडनी मात्र एक चांगलं षटक टाकलं होतं. पुन्हा त्या मोहितला युटिलाइज केलं जाते आता अपोनंट एंडकडून. दुसऱ्या एंडकडनं मात्र आता वापरलं जाईल. प्रतीकने इम्प्रेस केलं. पहिल्या षटकात 10 धावा खर्च करून 3 विकेट्स त्याने काढल्या होत्या. आज एकूण 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत. मिनिश 11 कारिवली, जयनुमान एकता सारंगाव, रोशन 11 केवणी दिवे, विरेन स्पोर्ट्स भावाळे, चौधरपाडा, चिराग फाउंडेशन गोठेघर, त्यानंतर बोरशेती, राया, इताडे, माणकोली असे एकूण 10 संघ आपल्याला आज बघायला मिळाले. आणि सेकंड राऊंडची पहिली मॅच म्हणजे एक सामना जिंकून वरती आलेले संघ आहेत ना त्यांच्यामध्ये ही सेकंड राऊंडचा हा पहिला सामना इथे सुरू झालेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस 22. बॉलिंग मार्कवर पुन्हा मोहित. पहिल्या स्पेलमध्ये 3 विकेट. बघायचं आता या मुवमेंटला पुन्हा एकदा तो विकेटने सुरुवात करतोय का. बॅटिंगसाठी आपण बघितलं तर नवनाथ मोकणे जो आतापर्यंत 3 चेंडू खेळला एकही धाव अंकित करू शकला नाहीये. तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. पहिला चेंडू मिस टाइम. हवेमध्ये चेंडू गोलंदाज चेंडूच्या खाली आणि हो जे बोलत तेच झालं बघा. पहिल्या चेंडूवर विकेट. विकेटने सुरुवात करतोय. 4th विकेट फॉर मोहित घरत. व्हेरी फर्स्ट बॉल आणि 4th विकेट फॉर मोहित घरत. बघायचं 5 पर कंप्लीट करणार का. 5 चेंडू अजूनही त्याच्याकडे आहेत. फलंदाज आलाय नवीन म्हणजेच सुजित जाधव. दोन्ही फलंदाज नौकेत. दोघांनाही स्वतःचं खातं उघडायचं आहे. 22 वर 5. ही अवस्था एक वेळ भारताची होती 1983च्या वर्ल्ड कपमध्ये.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे या सामन्यामध्ये तोच आकडा बघायला मिळतोय. ओ गुड बॉलिंग अप्रतिम चेंडूची फेक. 22 वर 5 हा आकडा निश्चितच एका इतिहासामध्ये त्याची नोंद केली गेली आहे. 1983च्या वर्ल्ड कपमध्ये दूरदर्शनचं स्ट्राईक होतं तर सामना बघायला मिळाला नाही प्रेक्षकांना. आणि झिम्बाब्वेच्या विरोधात भारताची अवस्था अशी झाली होती 22 वर 5. मोहित घरत इम्प्रेस करतोय. पहिल्या चेंडूवर विकेट त्यानंतर डॉट. सुजित जाधव ऑन स्ट्राईक जो 7व्या क्रमांकावर बॅटिंगला आलाय. चेंज ऑफ पेस होता गतीमध्ये परिवर्तन. फुलटॉस चेंडू त्याने एक्झिक्यूट केलाय. शेतशक मिड विकेटला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळती एक धाव या चेंडूवर. एका धावाने खातं उघडते सुजित जाधव. नवनाथ मुकण्याचा स्ट्राईक एंड लागला. आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय. एकही धावसंख्या अंकित करू शकला नाहीये. स्लॉगरमध्ये आता डेथ ओव्हरमध्ये बॅटिंग सुरू आहे. पण आपण बघितलं तर टॉप ऑर्डर पूर्णपणे 5 क्रमांकाचे फलंदाज पूर्णपणे कोलमडलेले आहेत. मिडल ऑर्डरवर खूप मोठी जबाबदारी बघायचं त्या मुवमेंटला कशा प्रकारे जबाबदारी ती पार पाडणार आपल्या संघासाठी. हे दोनही फलंदाज नवनाथ आणि सुजित. यॉर्क लाईनचा चेंडू अपील पंचांकडे. यस इट इज फायबर कंप्लीट. स्पर्धेतला फायबर कंप्लीट 5 विकेट घेणारा गोलंदाज ठरलाय मोहित घरत. सीढ़ियां उनको मुबारक हो जिनको छत तक जाना है. अरे तुम्हारी मंजिल तो आसमां है, तुम्हें तेरा रास्ता खुद बनाना है. हा स्वतःचा रास्ता त्याने बनवलाय. 5 विकेट 5 विकेट हॉल 5 पर. वॉट अ परफॉर्मन्स विथ द बॉल मोहित घरत. बघू शकता स्क्रीनवर हा चेहरा, हा गोलंदाज, हा तिखट मारा. पुढचा चेंडू नवीन फलंदाज स्ट्रायकिंगला दीपेन. ऑप्शन थोडासा बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज मागे जातो चेंडू. थोडासा पंबल त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करेपर्यंत दीपेनला संधी मिळाली खातं उघडण्याची एका धावेने. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 6 गडी बाद झाले त्यापैकी 5 विकेट हे मोहितच्या एकट्याच्या खात्यामध्ये आहेत. मोहित घरत. लक्ष चषक या स्पर्धेमध्ये हे नाव चमकलंय. हा परफॉर्मन्स बघायला मिळतोय. हे प्रेक्षक जे शेवटच्या टप्प्यापर्यंत अजूनही तिथे मात्र सामना बघतायत. जितू वाकडे 24 लॉस ऑफ 6. हो वन मोर विकेट. अर्धा डझन फलंदाज स्वतःच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. अक्षरशः आग ओकते त्याची गोलंदाजी. 2 षटकांमध्ये तब्बल 6 विकेट. इट्स अ बिग परफॉर्मन्स. अनस्टॉपेबल मोहित घरत. 2 षटकं एकही निर्धाव नाही. 12 धाव आणि तब्बल 6 विकेट असा परफॉर्मन्स बघायला मिळाला मोहित घरतचा. त्याने पूर्णपणे आपण बघतो त्या ठिकाणी भावाळे संघाला बॅकफुटवर ढकललंय. ज्या संघाची धावसंख्या आपण बघतोय जेमतेम 24 म्हणजे प्रत्येक चेंडूवर 1 धाव असं समीकरण आपल्याला बघायला मिळते. 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 24 धावा धावफलकावर आहेत. ती सरासरी पहिल्या षटकाखेर 10 होती. नंतर 9 बघितली. नंतर 7.21 बघितली. आणि आता मात्र आपण बघतोय प्रति षटकामागे 6 धावा. 3 चेंडूत 10 धावा. आता मात्र शेवट षटक निर्णायक षटक. अक्षय पाटील. आपण बघितलं की टॉप ऑर्डर बॅकफुटला, मिडल ऑर्डर बॅकफुटला. आता मात्र पूर्णपणे बॉटम ऑर्डर. बॉटम ऑर्डर खूप मोठी जबाबदारी आहे. जोगेंद्र भालेकर आणि दीपेन केणे 8 आणि 9 क्रमांकाचे फलंदाज बॅटिंग करतात ग्राउंडवर. निर्णायक षटकात आलाय तो अक्षय पाटील. चला सामना सुरू करा. कारिवली संघ जरा सहकार्य करा.
आणि नेक्स्ट मॅच टॉससाठी इन्व्हाइट करतोय RCC राया आणि माणकोली. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी रिपोर्ट करा. शेवटचे 6 चेंडू अक्षय पाटीलचे. शॉर्ट ऑफ लेन रीडिंग एज मागे जाते चेंडू. फ्लाइंग स्लिपमध्ये थोडासा मागे बघतोय थर्ड मॅनला. खेळाडू तिथे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत फलंदाज एकदा तिथे अंकित करतो या चेंडूवर. 25 वर 7. आधी 24 वर आपण 7 बघितले होते. 24x7 असं मी म्हणेन. आता मात्र 25 लॉस ऑफ 7. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला. योगेंद्र भालेकर ऑन स्ट्राईक. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन फील्डमध्ये चेंजेस बघायला मिळत आहेत. धावांवर चांगला अंकुश लावतो. अजूनही अंकुश वाढवायचा आहे. अजूनही धावा कमी खर्च करायचे आहेत. या प्रयत्नात आपण बघतो की फील्डमध्ये चेंजेस बघायला मिळत आहेत. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू सेट केला आहे डीपमध्ये. चला विकेट किपर सामना सुरू करायचा प्लीज. त्यानंतर एक लॉंग ऑफ आहे. एक लॉंग ऑन, एक मिड विकेट, आता स्क्वेअर लेग डीपमध्ये बघायला मिळतोय. एक फाईन लेग आणि लॉंग लेगमध्ये सुद्धा एक खेळाडू काढलाय. काय होतंय की सगळेच कॅप्टन होत आहेत या ठिकाणी. एकानेच कॅप्टन व्हा आणि एकानेच फिल्डिंग सेट करा. डीप एक्स्ट्रा खेळवरचा खेळाडू ग्राउंडच्या आतमध्ये पुन्हा येतोय आणि एक लॉंग लेगमध्ये खेळाडू सेट केलाय. अक्षय पाटील आता राऊंड विकेट अटॅक करेल लेफ्ट हँडरसाठी. ट्रॅक चेंज केलाय. खोदून काढल्या हवेमध्ये चेंडू ट्रॅप त्या ठिकाणी आणि ट्रॅपमध्ये अडकवलंय. ट्रॅपमध्ये अडकवलं. हा ट्रॅप होता आणि ट्रॅपमध्ये विकेट काढली आहे अक्षय पाटीलने. फलंदाज बाद. फलंदाज बॅक टू डग आउट ऑन डक अगेन जोगेंद्र भालेकर. पुढचा चेंडू. सेकंड राऊंडची आपण बघतो पहिली मॅच आहे. हो गुड बॉलिंग. ब्लॉक होलमध्ये चेंडू. स्टम्प टू स्टम्प अटॅक. विकेट किपरचं खरंच कौतुक करावं लागेल अशा मुवमेंटला. जयेश म्हात्रे एवढा क्लोज उभा आहे त्यामुळे गोलंदाजाला मात्र एक एनर्जी मिळते गोलंदाजी करण्याची. खोदून काढलाय. समोर एक्झिक्यूट केलं तिथे शतशक डीपमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू कव्हर केला तोपर्यंत एक धाव. सुजित नाईक नंतर जयेश म्हात्रे यांचा मी उल्लेख करेन. एक्सलंट विकेट किपिंग. क्लोज किपिंग. फास्टर बॉलर समोर सुद्धा क्लोज किपिंग. इट्स नॉट इझी जॉब. धावसंख्या आपण बघतो धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 26. हो क्या बात आहे. डोळ्याची पापणी लवतेतोच हातामध्ये ग्लोज नाही आहेत. हातामध्ये चेंडू कव्हर करतात म्हणजे एक्सपिरियन्स बघायला मिळतोय. अनुभव बघायला मिळतोय. सध्याच्या काळापर्यंत जर बघितलं तर नाईट क्रिकेट म्हटल्यानंतर शक्यतो हातामध्ये ग्लोज येतात. हातामध्ये दुखापत होता कामा नाही. पण हा अनुभव आहे जयेशचा यष्टीच्या मागे. एक्सलंट विकेट किपिंग. ऑन साईडला चांगलं टायमिंग केलं. मिड विकेटला एक्झिक्यूट केलं चेंडू आणि चांगला स्टॉप बघायला मिळतो त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करेपर्यंत चेंडू निघून गेला आहे सीमारेषे बाहेर. चौकार. झाली ते एकूण 30 धावा आणि 31 धावसंख्येचं लक्ष असेल सेकंड इनिंगमध्ये सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच मैदानावर कारिवली या संघासमोर. आपण आता वळणार आहोत म्हणजे टॉस बॉक्समध्ये जे मात्र दोन्ही संघांना रेडी आहेत. राया त्याच्या विरोधात माणकोली त्यांच्याकडे आपण वळणार आहोत. पण तत्पूर्वी
आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून थेट आपण जाऊया ते म्हणजेच आमचे समालोचक मित्र ओमी सुतार. पण जेव्हा सामना जी सुरू होईल सेकंड इनिंगमध्ये आपण म्हणणार आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आवाज ते प्रथमेश ठाकूरचा. धन्यवाद. ओमी सुतार. हॅलो, थँक्यू सो मच प्रसाद परब सर. सुभाष गोडे साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. हेड आणि टेल एकाच नाण्याच्या दोन बाजू. मिस्टर सुभाष पाटील सुभाष गोडे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल. एका बाजूने राया आणि दुसऱ्या बाजूने मानकोली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. हेड्स इज द कॉल आणि टॉस जिंकलाय राईट टीमच्या कॅप्टन. आणि प्रथमतः निर्णय आपला काय असेल? बॉलिंग क्षेत्ररक्षण. बॉलिंग बॉलिंग फास्ट आणि 5 षटकांची मॅच गोलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी 40 धावाच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. बॉलिंग आमची चांगली आहे. अप्पू आहे, माईज आहे, अरमान आहे. पहिल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीनं खेळ केला त्याच पद्धतीने या मॅच मध्ये देखील खेळ होईल. हां, तसाच करू. चेंजेस टीम मध्ये काय पाहायला मिळेल का? नाही, काही नाही चेंजेस. सेम तीच टीम खेळण्यात येईल. बाकी जिंकण्याचा प्रयत्न करू. बाकी जे फिल्डर चांगला परफॉर्मन्स देतील. रायच्या संघाचे समर्थक म्हटल्यानंतर एक मोठा विषय आहे. तर समर्थक किती आले असतील? जाम आले समर्थक, जाम आले. भोंगे शिट्ट्या वाजतील? नाही, देखो आता काय करतात. आलेले आहेत भोंगे वाजतात, काय करतात. तर या संपूर्ण आयोजनाविषयी आपण काय सांगाल? छान आयोजन चांगला केलेलं आहे. बाकी व्यवस्थित आहे समजा. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा तुमच्यासाठी येतील. तर टॉस आपण हारलात. प्रथमतः त्यांनी फिल्डिंग स्वीकारले. प्रथमतः आपल्याला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना राईसच्या विरोधात किती धावा बनवाल? आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. बोरशेती सारख्या टीमला परास्त केलं. तर कुठेतरी मनामध्ये थोडंसं दडपण आलं असेल? नाही, आम्ही आमचा नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करू. तर 50+ जाण्याचा प्रयत्न कराल. बॅटर्सवर कोणत्या जास्त लक्ष असेल? सर्वच बॅटर करून अपेक्षा असेल. दीपू मालीची इनिंग किती महत्त्वाची असेल? हो, नक्की दीपुदाकडून जास्त अपेक्षा असेल. तर आयोजनाविषयी 2 शब्दात काय सांगाल? खूप असं सुंदर आयोजन केलेलं आहे आणि दादांचे धन्यवाद की आम्हाला इथं खेळायला चान्स दिली. खूप खूप धन्यवाद. आपलं देखील खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना देतोय, राय टीमला आणि मानकोळी टीमला देखील. तर जाऊयात. तर नक्कीच असे विनोद आपण पाहतोय. तर टॉस बॉक्स मधनं सर अशी बातमी आहे की टॉस जिंकला इथे राय टीमच्या कर्णधाराने आणि प्रथमतः फिल्डिंगचा डिसिजन स्वीकारलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे मानकोलीच्या बॅटर्सला. तर यानंतर बिग बॅटर 2 दिग्गज संघामध्ये मानकोली बनाम राया असा सामना रंगताना दिसेल. थँक्यू सो मच. धन्यवाद. आदरणीय सुभाषजी घोडे यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण शुभ सन्मान करायचा. मंचावरती उपस्थित दाऊभाई यांचा आपण सन्मान आपल्या मंचावरती करणार आहोत. दाऊभाई यांचा सन्मान आपण आपल्या मंचावरती करूयात. दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. रॉयल व्यक्तिमत्व आज हे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि हा त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण पूर्ण करत आहोत, पार पाडत आहोत. आणि त्यानंतर या आपल्या मंचावरती आदरणीय बाळारामजी मेहर साहेबांचा देखील सन्मान आपण करूयात. आपण सन्मानाचा स्वीकार करा. या आदरणीय बाळारामजी मेहर साहेबांना विनंती आहे. मॅच एका बाजूला सुरू करायची आहे. सामना देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. विरेन स्पोर्ट्स भावाळे बण त्यांच्या विरोधामध्ये मिनिश 11 कारिवली. ओ पहिलाच बॉल स्वागत केलंय. स्वैग से नहीं सिक्सर के साथ करेंगे स्वागत. फेकून दिले चेंडूला मिड विकेट. What a shot was that. It's a power packed. फेकून दिले थेट मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. हवाई यात्रा षटकार. 31चा पाठलाग करायचा आणि पहिल्या बॉलवरती नवनाथच्या विरोधामध्ये आक्रमण केलं प्रतीक नाईकनं. मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये देखील बरसलाय. जिथे फिनिश केलं होतं पहिल्या मॅच मध्ये सारंगावच्या अगेन्स्ट, तिथूनच सुरुवात करतो. आडव्या बॅटने ऑनसाईडला पूल करण्याचा प्रयत्न होता. पंचानी बोट मात्र आकाशाच्या दिशेने वर उंचावलंय. बॅटला स्पर्श करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलेला आहे की काय? एक्झॅक्टली काय घडलं तर आपल्याला कळेल.
चर्चा सध्या सुरू आहे आणि स्क्वेअर लेग अंपायरकडे पाहून तुम्हाला काय मिळणार नाही. हा निर्णय पूर्णतः मुख्य पंचांचा असतो आणि मुख्य पंचांनी सांगितलंय फलंदाज बाद आहे आणि मैदान सोडावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. धक्का क्रमांक पहिला लागलाय प्रतीक नाईकच्या स्वरूपात. असं संगीत आपण ऐकलं. अखंड महान भारत केसरी 1001 सरकार मथुर बैलाचं हे संगीत आज अगदी आपण पाहिलं तर महाराष्ट्राचा डॉन किंग ऑफ महाराष्ट्र म्हणून ज्याची ओळख आहे देवरुंगचा लाडका श्यामशेठ दळवी यांचा लाडका लक्ष्या आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर त्याच लक्ष्याच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहत आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत ओमी सुतार जोडले गेलेत. स्वागत आहे ओमीजी सुतार सर आपलं देखील. या डाबामध्ये अगदी आपण पाहिलं तर सुरुवात षटकारानं झालं आणि क्विक रिप्लाय देताना नवनाथला आपल्याला पाहायला मिळाला. लगेचच विकेट मिळवली कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात. धक्का क्रमांक पहिला लागलाय तो बॅटिंग करत असताना खेळाच्या उत्तरार्धामध्ये 31चा पाठलाग करताना 6वर मिनिश 11 कारिवलीला. निश्चितच गोलंदाजी चांगली गेली. तब्बल 6 विकेट्स एका गोलंदाजीने पटकावल्या आणि आता कुठेतरी या मॅचमध्ये आता कारिवलीला चांगली बॅटिंग देखील करायची आहे. माफक लक्ष 31 बनवायचे आहेत फक्त. 6 धाबा झाल्यात, 1 विकेट गेली आहे. सुरुवात चांगली परंतु कुठेतरी टिट फॉर टॅट दिलं जात आहे. सॉफ्टनं ड्राईव्ह केला फटका चांगल्या समोर बॉल होता. ड्रायव्हिंग लेंथ वरती डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल सिंगल प्राप्त केली गेली आहे. सिंगलने धावसंख्या पुढे टोटल स्कोर कार्ड वरती आमचे स्कोर मित्र अपडेट करतात. लगेच 7 वर धाव फलक आपण पाहतोय. षटकाराला विकेट गेली त्यानंतर सिंगल. 31 धावांचं मापक टार्गेट आहे पण त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. नवनाथ देखील सांगतोय सहजासहजी या धावा आम्ही तुम्हाला बनवून देणार नाही आहोत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फॉर एंड वरून बॉलिंग मार्क मध्ये वळतोय पुढे नवनाथ. स्ट्रायकर एंड वरती बॅटर मोहित. ओ शॉट ऑफर केला इनफिल्डच्या डोक्यावरनं. पॉइंटच्या वरून एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल निघाला मागे डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू धन 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 करत सीमा रेषा बाहेर. हा येतोय लक्ष ट्रॉफी देवरुंग चौकार. काय फटका होता. फॉलो केलं चेंडूला एंडफिल्डच्या डोक्यावरनं. पॉइंट रिझन मध्ये आपला चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने धावफलक वेगाने पुढे येण्याचा प्रयत्न. धावसंख्या 4 चेंडू आणि 11 धाबा. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वीप केलाय. बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. चौकार. अलोंग दी कार्पेट हा फटका पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला टेलिव्हिजन स्क्रीनवर ज्या प्रकारे हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला त्यासाठी आता डीप मध्ये स्वीप साठी स्क्वेअर लेग तैनात करण्यात आलाय. यावेळेस समोर उडवलाय. लाइटिंग टॉवरच्या वरून चाललाय. लुक लुकतात ताऱ्याप्रमाणे चेंडू डोळ्यांच्या नजरेआड वाढ पलीकडे ठोकलाय. लांब पल्ल्याचा भव्य षटकार. बॅटिंग करतोय खऱ्या अर्थाने. आज एका पाठोपाठ एक गोलंदाजानं मात्र आड्यात घेतलाय. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या धाव फलका बदलली आहे 21. विजयासाठी अजून 10 धाबांची गरज आहे. ऍक्शन रिप्ले स्क्वेअर अँगलने आपल्या स्क्रीनवरती पेश केला जाईल. पुन्हा एकदा ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ज्या प्रकारे हे एक्झिक्युशन आपण पाहतो फटक्याचा सिनेमॅटिक अँगल दाखवला जातो आणि त्यानंतर स्क्वेअर अँगलने आपण पाहूया स्लॉट मध्ये बॅटच्या मधोमध रडार मध्ये इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. षटकार ठोकलाय. जणू काही रात्रीच्या सत्रामध्ये आकाशात तुटलेला तारा ज्या प्रकारे जातो ना खाली त्या प्रकारे बॉल देखील ट्रॅव्हल्स होताना आपल्याला पाहायला मिळाला. ठोकलाय षटकार. पहिल्या ओव्हरचा वाजवी केस संपन्न. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावपटलावर. योगेश लेग स्टंपवरती होता बॉल पुश केलाय. सिंगल में दुसरीचा प्रयत्न केला जाईल.
पण रिस्क घ्यायची नाहीये कारण मॅच आता मोठी झाली आहे. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करतात मिनिश 11 कारिवलीच्याकडे. 9ची गरज आहे फक्त. 31चा फाटला करत होते आणि पहिल्या षटकामध्ये जो नवनाथ पॉवर प्ले स्पेशालिस्ट आहे त्याच्यावर मात्र हल्ला चढवला. आणि दुसरं षटक आता योगेश भालेकर इज ऑन बॉलिंग ट्रॅक. बॅटर असेल स्ट्रायकिंग इन बरं मोहित घरत आणि त्याच्या सोबतीला जयेश. मोनिश पाटील बाचा नाईक, विशाल नाईक यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. कारिवलीला एक्सपर्ट स्कोरर कारिवली विशाल नाईक यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आहेत. स्वीप करायचा, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला मोहितला आपण पाहतात. 14 धावा त्याच्या बॅटमन आल्या. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पेश केला जातोय. योगेश ज्या प्रकारे बॉलिंग ऍक्शन आहे त्याची स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉडी लाईन वरती हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती. निश्चितच फॅन बेस भरपूर आहे कारण या विभागातील संघ जेव्हा खेळतात प्रथमेश सर तेव्हा मोठ्या संख्येने प्रेक्षक असतात. जणू राय संघाचे समर्थक कमी असतील परंतु कोंढेरी संघाचे समर्थक राय संघाच्या बाजूने भरपूर आलेत कारण नरेश गायकर साहेबांनी तो पुरस्कृत केलेला संघ आहे ते कोंढेरीचे आहेत. सॉफ्ट डिस्मिसल बॉल काही काळवेमध्ये फिल्डर तिथे होते पण कॅच केले ड्रॉप. संधी होती. इन्व्हेस्टमेंट डाबांची कमी असेल तर तुम्हाला हे हाफ चान्स फुल मध्ये कन्वर्ट करावे लागतील. आणि निश्चितच तिथे झेल पकडण्याचा प्रयत्न होता आणि योगेश भालेकर पुन्हा एकदा रिप्ले मध्ये आपण पाहतोय त्याला. ओ यावेळी मात्र समोरच्या दिशेने फक्त पुश केला होता. फिल्डर रेडी नव्हते आय थिंक. पुन्हा एकदा फसवा चेंडू होता. जर कदाचित त्या 31च्या जागी 41-51 असतात तर वेगळं स्वरूप काहीतरी आपल्याला पाहायला मिळालं असतं. पण पहिल्या ओव्हरमध्ये नवनाथच्या अगेन्स्ट ज्या प्रकारे बॅटिंग झाली, फार अटॅकिंग इंटेंटनं फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मोहित घरतनं हात खुले केले. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार 1 षटकार त्याचा बॅटमन आपल्याला पाहायला मिळाला. षटकार प्रतीक नाईकने व्हेरी फर्स्ट बॉलवरती देखील ठोकला होता आणि त्या अनुषंगाने पहिल्यामध्ये 21 आल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहतो फक्त 2 आलेले आहेत. पुढचा बॉल ओ लॉफ्टर केलाय बादच्या रडार मध्ये आणि ओ हो 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 काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अप्रतिम जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. परंतु धावसंख्या पुढे सरसावताना 2च्या गतीनं आता बिजासाठी 19 चेंडू आणि 5 धावांची गरज. हार मानायला तयार नसतात हे ग्रामीणचे खेळाडू आहे. जोपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जात नाही तोपर्यंत त्यांना चैन पडत नाही आणि त्यामुळे हे इफर्ट्स लावले जातात. प्रत्येकाच्या टी शर्टच्या पाठीमागे तुम्ही पाहतात महाराष्ट्राचा डॉन लक्ष्य आणि नाव घेतल्या मोठा फटका देखील आलाय. सामना संपलाय. मॅच फिनिश. षटकारानं आपल्या स्टाईलमध्ये सामना जिंकवलाय. मिनिश 11 कारिवलीला अभिनंदन. कारिवली टीम 9 गडी राखून हा मोठा विजय मिळवलाय. टीम मिनिश 11 कारिवलीने वेल प्लेड बॉयज. अभिनंदन.